नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या YouTube चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 22 आणि 23 नोव्हेंबर या 2 दिवसीचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, देशातील पहिलाच बिबट्या जन्म नियंत्रण कार्यक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र। नोव्हेंबर 2025 मध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारच्या बिबट्या जन्म नियंत्रण कार्यक्रमाला मान्यता दिली आहे। मानव बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा देशातील पहिलाच कार्यक्रम आहे। पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागात या कार्यक्रमाचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला जाईल। तर बघा, महाराष्ट्र सरकारने किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये बिबट्या जन्म नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। यासाठी केंद्राच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मान्यता दिलेली आहे। हा जो महाराष्ट्रातील प्रकल्प आहे, हा प्रकल्प कुठे राबवण्यात येणार आहे? तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागामध्ये। या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर 115 बिबट्यांचे निर्बीजीकरण करण्यात येणार आहे। बिबट्यांच्या हालचाली आणि आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना रेडिओ कॉलर लावले जातील। पुणे आणि जुन्नर बफर झोनमध्ये बांबूची भिंत उभारली जाणार आहे। तर बघा, देशातील पहिले राज्य ठरणार आहे महाराष्ट्र हे बिबट्या जन्म नियंत्रण कार्यक्रम राबवणार आहे। नेक्स्ट आहे, युनिसेफ इंडियाने अलीकडेच कोणत्या अभिनेत्रीची सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून नियुक्ती केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कीर्ती सुरेश। अभिनेत्री कीर्ती सुरेश युनिसेफ इंडियाची सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून नियुक्त झाली आहे। त्यांची नियुक्ती 16 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आली। या भूमिकेत त्यांचे काम मुले आणि किशोरवयीन मुलांचे मानसिक आरोग्य, भावनिक कल्याण आणि बाल हक्कांबाबत जागरूकता पसरवणे आहे। कीर्ती सुरेश यांचा फोकस चाइल्ड राईट्स आणि वेल बिईंग या बाबींवर असणार आहे। तर बघा, 16 नोव्हेंबर 2025 रोजी साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुरेश यांची युनिसेफ इंडियाची सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। महत्त्वाचा मुद्दा आहे बघा हा। नेक्स्ट आहे, 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नितीश कुमार। तर नितीश कुमार हे बिहारचे 10व्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत। 20 नोव्हेंबर 2025 रोजी नितीश कुमार यांनी 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी नितीश कुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। तसेच बघा, उपमुख्यमंत्री कोण झालेले आहेत? तर सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा हे दोघे उपमुख्यमंत्री झालेले आहेत। या समारंभात एकूण 26 मंत्र्यांनी शपथ घेतली, ज्यामध्ये भाजपचे 14, जेडीयू मधून 8, एलजेपी मधून 2 आणि HAM आणि कुशवाहा पक्षातून 1 अशा 26 मंत्र्यांनी शपथ घेतली। 2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए युती म्हणजेच भाजप आणि जेडीयू प्लस मित्रपक्षाने एकूण 202 जागा मिळाल्या आहेत आणि महायुतीला एकूण फक्त 35 जागा मिळालेल्या आहेत। त्यामुळे बघा, बिहारचे मुख्यमंत्री कोण झालेले आहेत? तर नितीश कुमार। कितव्यांदा? तर 10व्यांदा ते झालेले आहेत। नेक्स्ट आहे, ATP फायनल्स 2025चा विजेता कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जानिक सिन्नर। इटलीतील ट्युरिन या ठिकाणी ATP फायनल्स 2025 मध्ये जानिक सिन्नर याने कार्लोस अल्काराज याला हरवून विजेतेपद पटकावलेले आहे। तर बघा, हे जे ATP फायनल्स आहे हे पुरुषांसाठी टेनिसची महत्त्वाची स्पर्धा आहे। ही कुठे आयोजित करण्यात आली? तर इटलीतील ट्युरिन या ठिकाणी आयोजित करण्यात आली। विजेता ठरलेला आहे इटलीचा जानिक सिन्नर आणि उपविजेता ठरलेला आहे स्पेनचा कार्लोस अल्काराज। तर जानिक सिन्नर याने सलग दुसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकली आहे। ATP फायनल्स ही पुरुषांच्या टेनिससाठी हंगामाचा शेवटची स्पर्धा आहे। यामध्ये वर्षभरातील कामगिरीच्या आधारे जगातील अव्वल 8 खेळाडू आणि अव्वल 8 दुहेरी संघाचा समावेश असतो। याची सुरुवात 1970 मध्ये झाली। एलिना रायबाकिना हिने आर्याना साबालेंका हिला हरवून 2025 ची WTA फायनल जिंकलेली आहे। बघा, WTA फायनल्स ही महिलांची टेनिस स्पर्धा आहे आणि ATP फायनल्स ही पुरुषांची टेनिस स्पर्धा आहे। तर पुरुषांची टेनिस स्पर्धा ATP फायनल्स कोणी जिंकली? जानिक सिन्नर याने। आणि महिलांची WTA फायनल्स कोणी जिंकली? तर कझाकिस्तानच्या एलिना रायबाकिना हिने। नेक्स्ट आहे, भारतातील पहिले गिगास्केल इलेक्ट्रिक एअर टॅक्सी हब कुठे बांधले जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनंतपूर। आंध्र प्रदेश सरकारने भारतातील पहिले गिगास्केल इलेक्ट्रिक एअर टॅक्सी हब तयार करण्याची घोषणा केली आहे। हे हब अनंतपूर जिल्ह्यात स्थापन केले जाईल। या प्रकल्पाचे नाव असणार आहे स्काय फॅक्टरी। आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्यामध्ये भारतातील पहिले गिगास्केल इलेक्ट्रिक एअर टॅक्सी हब तयार करण्यात येणार आहे। याचे नाव काय असणार आहे? स्काय फॅक्टरी।
हबचे बांधकाम सरला एव्हिएशन कंपनी करणार आहे। या प्रकल्पात एकूण सुमारे 1300 कोटी रुपये गुंतवणूक केली जाणार आहे। या हबमध्ये EVTOL म्हणजेच इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग विमाने तयार केली जातील। EVTOL विमाने उभ्या दिशेने उड्डाण करण्यास, थांबण्यास आणि उतरण्यास सक्षम असतात। एकदा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर हा कारखाना दरवर्षी 1000 विमाने तयार करण्यास सक्षम असणार आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी विजामुक्त प्रवेश सुविधा निलंबित केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इराण। इराण सरकारने भारतीय नागरिकांसाठीची विजामुक्त प्रवेश सुविधा स्थगित केलेली आहे। हा निर्णय 22 नोव्हेंबर 2025 पासून लागू होईल। याचा परिणाम सामान्य पासपोर्ट धारक करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना होईल। म्हणजे आता भारतीय प्रवाशांना इराणमध्ये प्रवेश आणि वाहतूक दोन्हीसाठी विजा घेणे आवश्यक असेल। याआधी विजामुक्त प्रवेश होता, परंतु आता विजा घेणे आवश्यक असणार आहे इराण या देशामध्ये। नेक्स्ट आहे, फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरणारा लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात लहान देश कोणता ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्युरासाओ। फिफा विश्वचषक 2026 साठी पात्र ठरणारा लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात लहान देश ठरलेला आहे क्युरासाओ। तर क्युरासाओ या देशाने 2026च्या फिफा विश्वचषकासाठी पात्रता मिळवलेली आहे। क्युरासाओ हा फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरणारा सर्वात लहान देश लोकसंख्येनुसार ठरलेला आहे। तर बघा, हा जो क्युरासाओ हा देश आहे हा कॅरेबियन प्रदेशातील एक लहान बेट देश आहे, ज्याची लोकसंख्या सुमारे 1,56,000 एवढी आहे। तर बघा, आता फिफा विश्वचषक 2026 संदर्भात थोडक्यात माहिती अभ्यासूया। ही आवृत्ती आहे 23वी। यजमान देश आहेत USA, कॅनडा आणि मेक्सिको। अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको। कालावधी असणार आहे 11 जून ते 19 जुलै 2026 दरम्यान। संघांची संख्या असणार आहे एकूण 48। तर पहिल्यांदाच 32 वरून 48 संघ करण्यात आलेले आहेत। सामन्यांची संख्या आहे 104 सामने। गट स्वरूप बघा 12 गट असणार आहेत, प्रत्येक गटामध्ये 4 संघ असतील। यजमान शहरे, तर ह्या 3 देशामधील यजमान शहरे किती आहेत? तर एकूण 16 शहर आहेत। यामध्ये अमेरिकेतील 11, कॅनडामधील 2 आणि मेक्सिकोमधील 3 शहरांचा समावेश असणार आहे। या 16 शहरांमध्ये ही स्पर्धा होणार आहे। 2026च्या विश्वचषकासाठी फिफाने 3 नवीन शुभंकराची घोषणा केलेली आहे। 3 देशांचे 3 शुभंकर। तर अमेरिकेचा शुभंकर आहे क्लच नावाचे एक धाडसी गरुड, कॅनडाचा शुभंकर आहे मॅपल नावाचा मूस आणि मेक्सिकोचा शुभंकर आहे जायू नावाचा जगवार। नेक्स्ट आहे, केम्ब्रिज डिक्शनरीने वर्ड ऑफ द इयर 2025 म्हणून कोणता शब्द निवडला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पॅरासोशल। केम्ब्रिज डिक्शनरीजने पॅरासोशल हा शब्द 2025चा वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून निवडला आहे। कोणता शब्द आहे? पॅरासोशल। कोणी निवडलेला आहे? तर केम्ब्रिज डिक्शनरीने। याचा अर्थ एकतर्फी भावनिक संबंध असा होतो। तर हा शब्द त्या प्रकारच्या नातेसंबंधांचे वर्णन करतो जे लोक प्रसिद्ध व्यक्तींशी किंवा ऑनलाईन व्यक्तींशी कृत्रिम AI संदर्भात वगैरे तर व्यक्तींची एकपक्षीय अनुभवातून तयार करतात, जिथे एक व्यक्ती दुसऱ्याला ओळखत नाही किंवा त्यांच्यासोबत थेट संपर्कात नाही, फक्त ऑनलाईन किंवा एखादी सेलिब्रिटी आहे म्हणून तर त्यांच्याशी जो संबंध तयार होतो, एक भावनिक संबंध तयार होतो एकतर्फी, तर त्याला पॅरासोशल हा शब्द यूज करण्यात येतो। हा केम्ब्रिज डिक्शनरीने हा शब्द 2025चा वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून निवडला आहे। तर 2025 मध्ये 6000हून अधिक नवीन शब्द जोडले गेले, ज्यामध्ये डेलुलू, स्लॉप, स्किबिडी आणि ट्रेड वाईफ यांचा समावेश आहे। हे काही महत्त्वाचे शब्द आहेत। नेक्स्ट आहे, CII गुणवत्ता रत्न पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वेणू श्रीनिवासन। TVS मोटर कंपनीचे मानद अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांना 2025 मध्ये CII गुणवत्ता रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। हा पुरस्कार कोलकाता येथे झालेल्या 33व्या CII एक्सलन्स समिटमध्ये प्रदान केला गेला। CII गुणवत्ता रत्न पुरस्कार उद्योगात दर्जेदार नेतृत्व आणि नवक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी दिला जातो। हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार भारतातील उद्योग संस्था कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री कडून प्रदान केला जातो। तर 2025 हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर TVS मोटर कंपनीचे मानद अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांना। नेक्स्ट आहे, अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने कोणता कायदा असंवैधानिक घोषित केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 न्यायाधिकरण सुधारणा कायदा 2021। भारताचे मुख्य न्यायाधीश BR गवई आणि न्यायमूर्ती K विनोदचंद्रन यांच्या खंडपीठाने 19 नोव्हेंबर 2025 रोजी असा निर्णय दिला की 2021च्या सुधारणा न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याचे
आणि सरकार व न्यायालयामधील अधिकारांच्या पृथक्करणाचे उल्लंघन करतात. न्यायालयाने सदस्यांसाठी पूर्वी लागू असलेली वयोमर्यादा पुनर्संचित केलेली आहे. सरकारने कायद्यात त्या तरतुदी पुन्हा समाविष्ट केल्या होत्या ज्या न्यायालयाने आधीच असंवैधानिक घोषित केल्या होत्या. न्यायालयाने या प्रकरणात काय म्हटले तर विधेयक रद्द करणे असे म्हटले म्हणजे संसदेने जुन्या निर्णयाकडे दुर्लक्ष केले आहे. आयकर अपीलीय न्यायाधिकरण आणि सीमा शुल्क, उत्पादन शुल्क आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण यासारख्या न्यायाधिकरणांमध्ये सदस्यांसाठी वयोमर्यादा 62 वर्ष आणि अध्यक्षांसाठी 65 वर्ष असणार आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला 4 महिन्यात राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग स्थापन करण्याचेही निर्देश दिलेले आहेत. नेक्स्ट आहे दुबईमध्ये एक प्रीमियम कमर्शियल टॉवर पहिल्यांदाच कोणत्या अभिनेत्याच्या नावाने बांधला जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शाहरुख खान. दुबईतील शेख जायद रोडवर एक प्रीमियम कमर्शियल टॉवर बांधला जात आहे. या टॉवरचे नाव असणार आहे शाहरुख बाय डॅन्यूब. या टॉवरला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे नाव देण्यात आले आहे. एखाद्या अभिनेत्याच्या नावावर असलेला हा जगातील पहिलाच टॉवर ठरतो. हा प्रकल्प डॅन्यूब प्रॉपर्टीज याद्वारे विकसित केला जात आहे. इमारतीची उंची आहे सुमारे 55 ते 56 मजली असणार आहे. हा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. नाव कोणाचे देण्यात आलेले आहे तर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांचे. नाव काय आहे टॉवरचे? शाहरुख बाय डॅन्यूब. नेक्स्ट आहे रॉजर फेडररचा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये कोणत्या वर्षी समावेश केला जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2026 मध्ये. 2026 मध्ये रॉजर फेडरर यांचा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समावेश होणार आहे. हा सन्मान त्यांना त्यांच्या उल्लेखनीय कारकिर्दीसाठी आणि योगदानासाठी देण्यात येत आहे. रॉजर फेडरर हे स्वित्झर्लंडचे महान टेनिसपटू आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 20 ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले आहेत आणि 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यांनी दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे शांघाय सहकार्य संघटनेची बैठक अलीकडेच कुठे झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मॉस्को रशिया या ठिकाणी. तर बघा शांघाय सहकार्य संघटनेची बैठक 2025 कालावधी होता 17 आणि 18 नोव्हेंबर 2025. ठिकाण आहे रशियातील मॉस्को या ठिकाणी. बैठक प्रकार बघा सरकार प्रमुखांच्या परिषदेत आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थान रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्टिन यांनी भूषवलेले आहे. उपस्थित देश होते भारत, रशिया, चीन, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इराण आणि बेलारूस. जे SCOचे जे सदस्य देश आहेत ते सर्व उपस्थित होते. यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी. चर्चेचा विषय होता व्यापार, गुंतवणूक, सांस्कृतिक आणि मानवतावादी सहकार्य. SCO बद्दल थोडक्यात माहिती अभ्यासूया बघा. आंतरसरकारी आंतरराष्ट्रीय संघटना ही स्थापना झालेली आहे 15 जून 2001 मध्ये. शांघाय चीन या ठिकाणी याची स्थापना झाली. सदस्य संख्या आहे 10 ज्यातच आपण पाहिले कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, भारत, पाकिस्तान, इराण आणि बेलारूस 10 सदस्य आहेत. नेक्स्ट आहे 2026 मध्ये जागतिक बिग कॅट समिट कुठे आयोजित केली जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. भारताने 2026 मध्ये नवी दिल्ली येथे जागतिक बिग कॅट समिट आयोजित करण्याची घोषणा केली आहे. ही परिषद मोठ्या मांजरींच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करेल. परिषद इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स याच्या अंतर्गत आयोजित केली जाणार आहे. भारताने एप्रिल 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स सुरू केले आहे. IBCAचे मुख्य उद्दिष्ट 7 मोठ्या मांजरींच्या प्रजातींचे संवर्धन करणे आहे. तर या 7 मोठ्या मांजरींच्या प्रजाती कोणत्या आहेत? तर वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जगवार आणि प्युमा या 7 मोठ्या मांजरींच्या प्रजातीसाठी हे स्थापन करण्यात आलेले आहे. काय? तर इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. IBCAचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या त्याचे अध्यक्ष आहेत भारताचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव. नेक्स्ट क्वेश्चन आहे अमेरिकेने कोणत्या देशाला प्रमुख बिगर नाटो सहयोगी म्हणून घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सौदी अरेबिया. नोव्हेंबर 2025 मध्ये अमेरिकेने सौदी अरेबियाला बिगर नाटो सहयोगी देश घोषित केले आहे. या दर्जामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण आणि धोरणात्मक संबंध आणखी मजबूत होतील. ही घोषणा वॉशिंग्टन DC येथे आयोजित एका औपचारिक डिनरमध्ये करण्यात आली. या प्रसंगी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान उपस्थित होते. सौदी अरेबिया हा दर्जा मिळवणारा 20वा देश ठरला आहे. दोन्ही देशांनी संरक्षण, अणुऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि खनिज संसाधनावर सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नाटो हे एक उत्तर अटलांटिक करार संघटना आहे. ही एक लष्करी युती आहे जी 1949 मध्ये स्थापन झाली. त्याचे मुख्यालय आहे ब्रुसेल्स, बेल्जियम या ठिकाणी. सध्या यामध्ये 32 सदस्य देश आहेत.
नेक्स्ट आहे नागालँड सरकारने हॉर्नबिल महोत्सव 2025 साठी कोणत्या देशाला भागीदार देश म्हणून घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्रिटन म्हणजेच UK. नागालँड सरकारने हॉर्नबिल महोत्सव 2025 साठी ब्रिटनला भागीदार देश म्हणून घोषित केले आहे. हा महोत्सव 1 ते 10 डिसेंबर 2025 दरम्यान कोहिमा येथील किसामा येथे आयोजित केला जाईल. 2025चा हा 26वा महोत्सव असणार आहे. ब्रिटिश कौन्सिल आणि ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशन कोलकाता या महोत्सवात सहभागी होण्यासाठी UK कलाकार आणि सांस्कृतिक कार्यक्रम एकत्र आणतील. हॉर्नबिल महोत्सव हा नागालँडचा सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव आहे. त्याला उत्सवांचा महोत्सव असे म्हणतात. हा उत्सव नागालँडमधील 17 प्रमुख जमातींना त्यांची संस्कृती आणि परंपरा सादर करण्याची संधी देतो. महोत्सवाचे नाव हे हॉर्नबिल पक्षाच्या नावाने ठेवण्यात आले आहे, जो नागा समाजातील आदर आणि परंपरेचे प्रतीक आहे. या उत्सवामध्ये आदिवासी नृत्य, लोककथा, पारंपरिक खेळ, हस्तकला, खाद्यपदार्थ आणि फॅशन शो यांचा समावेश असणार आहे. नेक्स्ट आहे 2025चा द डॉन पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑस्कर पियास्ट्री. 2025चा द डॉन पुरस्कार ऑस्कर पियास्ट्रीला मिळाला आहे. त्यांना हा पुरस्कार फॉर्म्युला 1 मधील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात आला आहे. डॉन पुरस्कार हा ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे, जो क्रिकेट दिग्गज डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. पियास्ट्रीने यावर्षी चीन, बहरीन, सौदी अरेबिया, मियामी, स्पेन, बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे ग्रँड प्रिक्स जिंकले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे पश्चिम नौदल कमांडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सतीश वासुदेव. 15 नोव्हेंबर 2025 रोजी रिअर ॲडमिरल सतीश वासुदेव यांनी पश्चिम नौदल कमांडचे मुख्य कर्मचारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. पश्चिम नौदल कमांडचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. ते नेव्हिगेशन आणि डायरेक्शन तज्ज्ञ आहेत. त्यांनी यापूर्वी INS गोमती आणि INS तर्कश यासारख्या युद्धनौकांचे नेतृत्व केले आहे. नेक्स्ट आहे थोटा थरानी यांना कोणत्या देशाच्या सरकारने शेव्हिलियर पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फ्रान्स. प्रसिद्ध भारतीय कला दिग्दर्शक थोटा थरानी यांना चित्रपट कला आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल फ्रेंच सरकारने फ्रेंच शेव्हिलियर पुरस्काराने सन्मानित केले आहे. थोटा थरानी यांच्या कारकिर्दीत त्यांनी 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 2 तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार, 3 नंदी पुरस्कार आणि 1 केरळ राज्य चित्रपट पुरस्कार जिंकला आहे. यापूर्वी हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे बघा? शिवाजी गणेशन, बालमुरली कृष्णन, कमल हसन, ऐश्वर्या राय बच्चन आणि काल्की कोचलिन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट आहे BSFची पहिली पूर्णतः महिला ड्रोन युनिट दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन कोठे सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्कूल ऑफ ड्रोन वॉरफेअर ग्वालियर. ही BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची पहिली पूर्णतः महिला ड्रोन युनिट आहे. या युनिटचे नाव काय आहे? दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन. तर दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन हे देवी दुर्गेच्या शक्तीचे प्रतीक म्हणून ठेवले गेलेले आहे. हे ट्रेनिंग केंद्र कुठे आहे? तर स्कूल ऑफ ड्रोन वॉरफेअर BSF अकॅडमी ग्वालियर या ठिकाणी असणार आहे. प्रशिक्षणात काय समाविष्ट गोष्टी आहेत? तर एरियल सर्व्हिलन्स म्हणजे हवाईतळ आणि गुप्त माहिती संकलन, कंट्रॅक्टर ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग, डेटाचा विश्लेषण आणि रिअल टाइम इंटेलिजन्स गोळा करणे, शोध व बचाव ऑपरेशन्समध्ये ड्रोन वापरणे. मेक इन इंडिया अंतर्गत देशांतर्गत बनवलेल्या UAVs म्हणजेच अनमॅन्ड एरियल व्हेकल्स याचा वापर यामध्ये करण्यात येतो. तर BSFची पहिली पूर्णतः महिला ड्रोन युनिट नाव आहे दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन, जी ग्वालियर या ठिकाणी स्कूल ऑफ ड्रोन वॉरफेअर BSF अकॅडमी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे अर्थ शॉट पुरस्कार 2025 कोठे जाहीर करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रिओ दी जानेरो. अर्थ शॉट पुरस्कार 2025 घोषणा कोठे करण्यात आली? ब्राझीलमधील रिओ दी जानेरो या ठिकाणी. लॅटिन अमेरिकेत प्रथमच अर्थ शॉट पुरस्कार सोहळा आयोजित झाला आहे. स्थापना 2020 मध्ये प्रिन्स विल्यम यांनी स्थापन केला हा पुरस्कार. उद्दिष्ट आहे पर्यावरण आणि हवामान संकटाचा सामना करण्यासाठी नवक्रमांना प्रोत्साहन देणे. पुरस्कार रक्कम आहे प्रत्येक विजेत्याला 1 दशलक्ष युरो म्हणजे सुमारे 10 कोटी रुपये दिले जातील. 2025चे 5 विजेते आहेत. कोण आहेत बघा? रे ग्रीन प्रोटेक्ट अँड रिस्टोर नेचर. तर हे दक्षिण अमेरिकेच्या अटलांटिक संगलाचे पुनर्जीवन आणि आर्थिकदृष्ट्या टिकवून ठेवण्याचा प्रकल्प आहे. दुसरा आहे सिटी ऑफ बोगोटा क्लीन आवर एअर. कोलंबियाची राजधानी बोगोटामध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठीचा उपक्रम आहे. तिसरा पुरस्कार देण्यात आलेला आहे हाय सीज ट्रिटी रिव्ह्यू आवर ओशियन्स. जागतिक सागरी जीवसृष्टीचे संरक्षण करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय करार आहे. चौथा पुरस्कार देण्यात आलेला आहे लागोस फॅशन वीक बिल्ड अ वेस्ट फ्री वर्ल्ड. आफ्रिकेत शाश्वत फॅशनला प्रोत्साहन देणारा उपक्रम आहे, त्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.
आणि 5वा विजेता आहे फ्रेंडशिप फिक्स आवर क्लायमेट, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी बांगलादेशमधील ही संस्था आहे. तर असे 5 पुरस्कार देण्यात आलेले आहेत 2025 मध्ये अर्थशॉट पुरस्कार. नेक्स्ट आहे कधीपर्यंत सर्व भारतीय नागरिकांकडे ई पासपोर्ट असावा असा भारत सरकारचा संकल्प आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2035 पर्यंत. भारत सरकारने पासपोर्ट व्यवस्थेत ऐतिहासिक सुधारणा करत पासपोर्ट सेवा कार्यक्रम V2.0 आणि ग्लोबल पासपोर्ट सेवा कार्यक्रम V2.0 याला अधिकृत सुरुवात केलेली आहे. या नव्या व्यवस्थेत आता भारतभरातील सर्व पासपोर्ट केंद्रे आणि परदेशातील भारतीय दूतावासांमधून अत्याधुनिक चिप सक्षम ई पासपोर्ट जारी केले जातील. भारत सरकारचा संकल्प आहे की 2035 पर्यंत सर्व भारतीय नागरिकांकडे ई पासपोर्ट असावा. ई पासपोर्टमध्ये RFID म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन चिप आणि अँटेना असणार आहे. प्रवाशाची फोटोग्राफ, बोटांचे ठसे आणि वैयक्तिक माहिती एन्क्रिप्टेड स्वरूपात साठवली जाईल. ही माहिती डिजिटली साइन व इनक्रिप्ट असल्यामुळे बनावट आणि फसवणुकीचा धोका कमी होणार आहे. नेक्स्ट आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल याच्या पक्षांची 37वी बैठक कोठे आयोजित करण्यात आली. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नैरोबी. मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या पक्षांची 37वी बैठक नैरोबी केनिया या ठिकाणी आयोजित करण्यात आली. कालावधी होता 3 ते 7 नोव्हेंबर 2025 दरम्यान. या बैठकीचे उद्दिष्ट होते ओझोन थराला हानी पोहोचवणाऱ्या रसायनांवर नियंत्रण ठेवणे. बैठकीमध्ये व्हिएन्ना कन्व्हेन्शनचा 40वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यात ओझोन थराच्या हळूहळू होत असलेल्या सकारात्मक पुनर्प्राप्तीवरील अहवालावर चर्चा झाली. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा ओझोन संरक्षणासाठी 1987 मध्ये स्वीकारलेला आंतरराष्ट्रीय करार आहे. या करारांतर्गत CFCs, हॅलोन कार्बन टेट्राक्लोराइड आणि मिथाइल क्लोरोफॉर्म यासारखी हानिकारक रसायने नियंत्रित केली जातात. ओझोन थर आपले सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करतो. व्हिएन्ना कन्व्हेन्शन हा ओझोन थर संरक्षणाचा मूलभूत आधार मानला जातो. नेक्स्ट आहे अलीकडेच कलकत्ता उच्च न्यायालयाने कोणत्या नेत्याचे सदस्यत्व रद्द केले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुकुल रॉय. नोव्हेंबर 2025 मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाने तृणमूल काँग्रेस नेते मुकुल रॉय यांचे विधानसभेतील सदस्यत्व रद्द केले आहे. हा निर्णय पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत देण्यात आला. ही याचिका विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि भाजप आमदार अंबिका रॉय यांनी दाखल केली होती. विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनी यापूर्वी मुकुल रॉय यांना भाजप आमदार मानत अपात्रतेची याचिका फेटाळली होती. भाजपच्या तिकिटावर जिंकून नंतर TMC मध्ये सामील होणे हे पक्षांतर विरोधी कायद्याचे उल्लंघन असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. भारतातील पक्षांतर विरोधी कायदा संविधान 52वी दुरुस्तीद्वारे लागू करण्यात आला. हा कायदा संविधानाच्या 10व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे. याचे उद्दिष्ट आहे खासदार आणि आमदारांचे पक्षांतर रोखणे. एखादा खासदार आमदार पक्ष बदलल्यास त्याला अपात्र ठरवले जाऊ शकते. हा कायदा लोकसभा आणि राज्य विधानसभा दोन्हीवर लागू आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक बाल दिन कधी साजरा केला जातो. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 20 नोव्हेंबर. दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी जागतिक बाल दिन साजरा केला जातो. हा दिवस संयुक्त राष्ट्र संघ आणि युनिसेफ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला जातो. मुलांचे हक्क, प्रतिष्ठा आणि कल्याण याबद्दल जागरूकता निर्माण करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. 2025 ची थीम आहे माझा दिवस माझे हक्क आणि प्रत्येक मुलासाठी प्रत्येक हक्क. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.